उत्तर प्रदेशच्या बागपत येथील ब्रह्मकुमारी आश्रमात एका महिलेनं फाशी घेतल्याचं उघडकीस आलं। या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे। बागपतच्या टटरी स्थित ब्रह्मकुमारी आश्रमात महिलेचा मृतदेह आढळून आला। मात्र मृत महिलेच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे। मृत महिलेला घरातून पैसे आणण्यासाठी तगादा लावण्यात येत होता, असेही नातेवाईकांनी म्हटलं आहे। आश्रमातील मृत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला। घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। शिल्पा असं मृत महिलेचं नाव असून पीडित कुटुंबियांनी आमच्या मुलीचा हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे। तसेच दोषींवर कारवाईची मागणीही करण्यात आली। ही घटना येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातील असून ब्रह्मकुमारी शिल्पाचा मृतदेह येथील एका बंद खोलीत आढळून आला।